यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडतोय आपल्या सगळ्यांचे लाडके पंढरनाथ उर्फ पॅडी कांबळे. नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, फार आता म्हणजे टाळ्या आणि गोंगाट करू नका कारण वेळ खूप झाली. मला माहिती तुम्ही सकाळपासून सगळी मंडळी इकडे आलेला आहात, बराच वेळ झाला. मी कधी एकदाचा बक्षीस समारंभ होतोय याच्यासाठी तुम्ही आतुर झालेत आणि बस झाली आता भाषणं आता पुरे आवरा असं सगळं प्रत्येकाच्या मनात चाललेलं आहे. मी सुद्धा तुमच्या स्थितीतलं गेलेलो आहे, मी कॉम्पिटिशन्स केलेले आहेत आणि म्हणजे आता खूप झालं सगळं. चला आयोजक सगळे बोलतात आता लवकर एकदाचा रिझल्ट सांगा असे झाले असते. फार वेळ घेणार नाही तुमचा. काही मुद्दे इथे आल्याच्या नंतर जे माझ्या लक्षात आले ते 2-3 मुद्दे तुमच्याशी शेअर करतो आणि आपली रजा घेईन. आजचा एकतर दिवस माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे कारण अशा पद्धतीच्या मी कुठल्याही कॉलेज फंक्शनला किंवा कुठच्याच फंक्शनला मी गेलेलो नाहीये महाराष्ट्रात आतापर्यंत. मी मुंबईतला यूथ फेस्टिवल अटेंड केलेला आहे, तिकडे मी जज म्हणून 1-2दा जाण्याचा योग आलाय. पण मला असा क्राऊड मी आतापर्यंत महाराष्ट्रात तुमच्या मंडळींची तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची जी एनर्जी जो एन्थुझियाझम आहे शिस्तीत सगळं चाललंय, कुठेही काही कल्ला होत नाहीये, कोणी मस्ती नाही करत आहे. सो त्यासाठी सर विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचंही खूप अभिनंदन कारण तुमच्याच शिस्तीत वाढलेली आहे. खूप बरं वाटतं इकडे आल्याच्या नंतर. दुसरी गोष्ट म्हणजे पंढरीनाथ जेव्हा येतो तेव्हा त्याला काही त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा येतो. कारण माझं नाव पंढरीनाथ असं ठेवलं गेलं की जेव्हा मी आईच्या पोटात होतो माझ्या, तेव्हा माझ्या आजोबांनी सांगितलं होतं, आजोबा माझे वारकरी होते, तेव्हा सांगितलं तर मुलगा झाला तर तुझं नाव ठेवेन, म्हणून माझं नाव पंढरीनाथ. आणि तो पंढरीनाथ आज इकडे आल्याच्या नंतर त्याला म्हणजे खूप सुखावला येतो. आणि इथे आल्याच्या नंतर मला एक खूप जोरदार धक्का बघितला. मी असा परफॉर्मन्स माझ्या आयुष्यात कधी बघितला नव्हता, तो म्हणजे चंदाताई. मला लिटरली आता पण बोलताना माझा कंठ दाटून येतोय. ज्या पद्धतीने त्या परफॉर्म करत होत्या मला कौतुकानं रडू येत होतं चंदाताई. म्हणून मला आवडलं नाही म्हणून तुमच्या पाया पडलं, तुम्हाला मिठी मारली. मी असा कुठल्या फिमेलचा कुठल्या बाईचा किंवा अशा पद्धतीचा परफॉर्मन्स मी पाहिला नाही. आणि मी आज तो पंढरपुरात मला येऊन बघण्याची मला संधी मिळाली. बाबा आज मला इकडे बोलवलं. रिझल्ट आता लवकरच लागेल. ज्या विद्यार्थ्यांना फार वेळ नको घालूया कारण मला पण तुम्हाला बक्षिसं देण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. बक्षिसं जशी तुम्हाला घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे. 2-3 किस्से सांगेन. मी ऍक्टिंग मला माहित होतं ते असंच होणार आहे. एक बरं आहे की आजचा हा जो पोडियम आहे तो ट्रान्सपरंट आहे आणि म्हणजे असं दिसतंय सगळं. नाहीतर मी पोडियमच्या मागे उभं राहिल्याच्या नंतर मी दिसत नाही, मग मी पुढे जसं तुमच्या विद्यार्थ्यांचे काही वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये तुम्ही अभ्यास करता, तसे आमच्या नटांचे आमच्या कलाकारांचे काही अभ्यास असतात. तो म्हणजे सगळ्यात एक महत्त्वाचा अभ्यास असतो तो म्हणजे आमचं ऑब्झर्वेशन, निरीक्षण करणं. आमच्याशी माणसं कशी बोलतात, कशी आम्हाला रिॲक्ट होतात, आमच्याशी कसे हातवारे करतात, आम्ही तुमच्यामध्ये आल्याच्या नंतर कसे रिॲक्ट होता तुम्ही. तुमचा चेहरा आम्हाला पहिल्यांदा एकदा भेटल्याच्या नंतर सांगतो की हवं हवं. आम्ही जे काही काम करत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय आणि तुम्हाला आवडतंय याची एक पोचपावती असते, ते म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स. सो मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही टिपत असतो. कोण कसं आमच्याकडे बघत असतं. लहान मुलं बऱ्याच शोमध्ये असतात, कार्यक्रमांमध्ये असतात, त्यांना काही पडलेलं नसते. कोण आलाय हा, पण हा काहीतरी याला टीव्हीत बघितलंय, पण दुसऱ्याचे काहीतरी गप्पा करत असतात. मुलींचं काहीतरी चाललेलं असतं, बायकांचं काहीतरी वेगळं चाललेलं असतं, पुरुषांचं वेगळंच करत. सो ह्या सगळ्या ही कॅरेक्टर्स आमच्यासाठी असतात आमच्या अवतीभोवती. आम्ही का प्रत्येक वेळेस आम्हाला सुचलंय असं कधीच होत नाही. आम्ही आमच्या आजूबाजूला ही सगळी कॅरेक्टर्स असतात, या ज्या व्यक्तिरेखा असतात त्या आम्ही बघत असतो, त्या ऑब्झर्व करत असतो. आणि जेव्हा कधी अशी आम्हाला संधी येते तेव्हा ते आमच्या कॅरेक्टर्स आम्ही आणतो आणि आम्ही तुमच्यासोबत सादर करतो. एक 2-3 किस्से सांगतो. मी लहानाचा मोठा परळ करी रोडला म्हणजे तिकडे जर त्या साईडला दादर टिटी वगैरे परळ लालबाग जो एरिया आहे तिकडे मी लहानाचा मोठा झालो. तिकडे गौरीशंकर चित्रपटचं एक मिठाईचं दुकान आहे. तिकडे दामोदर हॉल म्हणून आहे, तिकडे आम्ही रिहर्सल्सला जमायचो.
आणि तिकडे आम्ही बऱ्याचदा ये जा असायची. तर गौरीशंकर चितरमलचं जे मिठाईचं दुकान आहे त्याच्यामध्ये आता ते काका जांभा येत आहेत मला माहिती नाही होतं असं, पण ह्या टिकतो आम्ही गोष्टी ह्या जेव्हा मी परत कधी असं कॅरेक्टर करणार तेव्हा मला मी ते करणार आहे नक्कीच. तर गौरीशंकर चितरमलचं मिठाईचं दुकान होतं. एक बाजूला तिकडे एक भैया तिकडे दही विकायला बसला होता आणि तो तिकडे जोरजोरात ओरडत होता. कसं असतं की घटना होऊन जातात त्या नॉर्मली ज्या येत असतात होत असतात, पण नट म्हणून आम्ही जेव्हा एखाद्या घटनेकडे बघतो त्या खूप वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो आमच्याकडे. म्हणजे त्याचा काही किस्सा आहे का किंवा हा आपल्याला ही घटना आपल्याला कुठे वापरता येईल का या गोष्टींचा आम्ही विचार करत असतो. तर तिकडे तो भैया बसला होता आणि जोरजोरात ओरडत होता, दही ले लो भाई दही, दही ले लो भाई दही, असं जोरजोरात ओरडत होता. आणि मिठाईवाल्याचं तर दुकान होतं तिकडे. लोकांना हवे असतील तर तो लोक आतमध्ये जातील आणि मिठाई घेतील. तिकडनं एक फॉरेनर चालला होता. तर फॉरेनरला भारी असं क्युरियोसिटी असते, प्रत्येक गोष्टीची चौकशी करायची असते, प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना माहीत करून घ्यायची असते. त्याने बघितलं इकडे छान छान मिठाया या मिठाईच्या दुकानात रचून ठेवल्या आहेत. हा बाहेर एक भला मोठा टोप घेऊन काय विकतोय. तो त्या माणसाकडे गेला आणि त्या भैयाला विचारतोय, वे मॅन व्हॉट इज दिस. तर भैया म्हणला दही. तर फॉरनर त्याला परत विचारलं. फॉरनरला काही कळलं नाही. फॉरनर त्याला विचारतो की हे मॅन प्लीज टेल मी द रेसिपी ऑफ दिस आयटम, प्लीज टेल मी हाऊ डू मेक इट, प्लीज टेल मी व्हॉट इज दिस, आय मेक ॲट माय होम, प्लीज टेल मी व्हॉट इज द नेम ऑफ द आयटम. फॉरनरला परत काही कळलं नाही. फॉरनर आता थोडासा चिडत चालला होता. फॉरनर म्हणतो, हे मॅन व्हाय डोंट यू टेल मी द रेसिपी ऑफ दिस आयटम, प्लीज टेल मी व्हॉट इज दिस, प्लीज टेल मी द नेम ऑफ दिस आयटम, आय मेक इट ॲट माय होम, प्लीज टेल मी व्हॉट इज दिस. भैया रडकोंडी लागला. म्हणतो अरे बाबा दही. बराच वेळ झाला होता त्यांचा. हा विचारतो व्हॉट इज दिस, हा सांगतोय दही, व्हॉट इज दिस दही. भैया म्हणलं मी जो काही शब्द सांगतोय, मी जी काही भाषा बोलते त्याला कळत नाहीये, तर त्याच्या भाषेत सांगायला पाहिजे. म्हणून भैया इंग्लिशमध्ये बोलायला लागला. तर भैया त्याला म्हणला, लिसन, milk sleeping in the night, milk sleeping in the night, in the morning become tight. That is किस्सा तो फॉरेनर पण विसरला असेल, तो भैया पण विसरला असेल, पण आम्ही नट म्हणून एखाद्या घटनेकडे बघतो तेव्हा त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू खूप वेगळा असतो. तो खूप वर्षांपूर्वीचा किस्सा आहे, पण अजूनही माझ्या चांगल्या लक्षात आहे. आणखी एक छोटासा किस्सा सांगतो. नॉर्मली कसं असतं ना की म्हणजे जेव्हा देवाने एखादी आपल्याला उणी बाजू दिलेली असते तेव्हा एक चढी बाजू दिलेली असते. हे प्रत्येकाने फक्त त्या शोधण्याचं काम करायचं असतं, आत्मपरीक्षण करण्याचं काम करायचं असतं. कारण फक्त आपण काय करतो की हा ऍक्टिंग करतो ना, मग मला पण ऍक्टर व्हायचं, हा सिंगर आहे ना मला पण सिंगर व्हायचं, मला हा इंजिनियर आहे ना मग मला पण इंजिनियर व्हायचं. सो ते असं एकमेकांचं बघून फॉलो करू नका की खरंच तुमच्यात काय आहे, तुम्हाला काय येतं ह्या गोष्टींचा विचार करा. आणि तुमच्या आवडीच्या छंदातनं तुमचं अर्थार्जन असणं याच्यासारखा दुसरा आनंद नाही जो आनंद मी आज किस्सा असा आहे. आणि तुमच्यात काय ड्रॉबॅक्स आहेत ते तुम्ही स्वतः ओळखा आणि ते ओव्हरकम करून तुम्ही आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन तुम्ही बदला. एक छोटासा किस्सा आहे. आजचा एक मित्र आहे, तो हकलाय म्हणजे असं थोडा काय गाडी कसं आहे मस्त तर नॉर्मली अशी आपले जे कोण मित्र आहेत ते जेव्हा आपल्या ग्रुपमध्ये येतात किंवा अर्जुन वगैरे फिरतात तर आपण त्यांची मस्करी करतो, आपण त्यांची टिंगल करतो. पण हा त्याच्या हुशारीचा किस्सा आहे. तरी त्याच्या ह्या गोष्टीचा वापर कसा केला ते तुम्हाला सांगतो. तो आमच्या शेजारच्या स्टेशनरीच्या त्या दुकानात गेला काकांकडे आणि त्या काकानं म्हणला की काका तुमच्या दुकानात ते भगवद्गीता आहेत ना, भगवद्गीता त्या मला त्या. काका म्हणले मायला तुला भगवद्गीता नीट बोलता येत नाही, घेऊन करणार काय असतो. म्हणलं नाहीतरी तुमच्या दुकानात अशाच पडून नाही कोण विकत घेत नाही. काका म्हणले हा डोक्याला शॉर्ट देणार. म्हणलं पटकन काकाने 25 कॉपीज काढल्या त्याला आणि दिल्या. म्हणलं ठीक आहे ओके थँक्यू काका. काका म्हणले चला आता दिवसभर मी माझं काम करायला मोकळा. पण ते अर्ध्या तासाने परत धावत आला आणि म्हणतो काका काका आणखी 50 कॉपी द्या. काका म्हणले अरे आता दिल्या होत्या ना 25 कॉपीज, त्याचं काय केलं. तो सगळ्या विकल्या. काका म्हणले कसं काय. तुमच्याकडनं भगवद्गीता घेतल्या, तिकडे नाक्यावर गेलो, तिकडे स्टॉल लावला, तिकडे भगवद्गीता ठेवल्या आणि बोंबललो भगवद्गीता 25 रुपये भगवद्गीता 25 रुपये. काका म्हणले मग काय लोक गोळा झाले. काका म्हणले मग काय
त्यांना बोललो भगवद्गीता विकत घेता की मी वाचून दाखवू. लोक म्हणले हा भगवद्गीता वाचायला सुरुवात करणार, कधी असे अध्याय संपणार, कधी आम्ही घरी जाणार, कधी आम्ही जेवढं करून बाकीचे कामं करणार. सो तुमचे जे ड्रॉबॅक्स आहेत त्यांना ओव्हरकम करून तुम्हाला कसं जास्तीत जास्त आणखी यशस्वी होता येईल या गोष्टींचा विचार आज इकडे बोलवून मला खरंच खूप मोठा मान दिला. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे, संस्थेचे आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार. आणि हा दिवस मी माझ्या आयुष्यभरात विसरू शकणार नाही. धन्यवाद.